नमस्कार मित्रांनो, जॉब कंपनीमध्ये करायचा का CFMमध्ये करायचा, हा जो तुम्हाला प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्याच्या आधी मी एक छोटंसं माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे CMA विपुल शाह. सो ऑन बिहाफ ऑफ ITAP आय वेलकम एव्हरीवन. आणि या व्हिडिओमध्ये आपण एक छोटंसं मस्तपैकी डिस्कशन करणार आहोत की कसं मी डिसिजन घेऊ की मला CFMमध्ये जॉब करणं बेटर आहे का मी कंपनीमध्ये जॉब केला पाहिजे, एक्झॅक्टली काय करायचं आहे आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. कारण का हे माझ्याकडे खूप स्टुडंटचे प्रश्न येतात. सो आय थॉट असं वन टन मी किती लोकांना सांगणार. तो लेट्स मेक अ व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा जो असा कन्फ्यूज असेल की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. ठीक आहे, तो आज तुम्हाला मी काही पॉईंटर्स देणार आहे. बेस्ड ऑन दॅट यू विल बी एबल टू टेक डिसिजन. पण पुढे जायच्या आधी ITAP हे महाराष्ट्रातलं एकमेव इन्स्टिट्यूट आहे जे 100% जॉब गॅरंटी देतं. आणि आमचा जो कोर्स आहे BBA त्याचे 3 इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. पहिलं म्हणजे इट्स अ झिरो कॉस्ट करियर. सो तुम्ही जर 12th केलं असेल अँड इफ यू आर इन द सर्च ऑफ राईट करियर, दिस इज द बेस्ट करियर फॉर यू विच प्रोव्हाइड रिसेशन प्रूफ करियर, AI प्रूफ करियर. सेकंड, 300% प्लेसमेंट गॅरंटी. सो वी प्रोव्हाइड 3 टाइम्स प्लेसमेंट. ती कशी तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे. अँड लाईफ टाईम सपोर्ट. हे काय तुम्हाला सांगणार आहे, पण 2 महत्त्वाच्या गोष्टी, झिरो कॉस्ट करियर आणि 300 प्लेसमेंट. हे जे तुम्हाला एक्साइटमेंट असेल तर आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा किंवा खाली जो नंबर दिला त्याला कॉल करा. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तरी तुम्ही त्याची माहिती घेऊन ऑनलाईन पण हा कोर्स करू शकता. चला तर आपल्या टॉपिककडे जाऊयात की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, जॉब कुठं केलं पाहिजे, स्मॉल कंपनी बेटर आहे का CFM बेटर आहे. ठीक आहे, आता प्रत्येकाचे प्लस मायनस पॉईंट आहे. तुम्ही बघा तुमच्यासाठी प्लस कुठे जादा आहेत आणि मायनस कुठं कमी आहेत. अँड दॅट इज द बेस्ट चॉईस. सो असं काही नाही की हेच चांगलं आणि हेच खराब. तुम्हाला डिसाईड की तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे. करेक्ट ना. सो कंपनीमध्ये गेला तर तुमचं टायमिंग फिक्स्ड असतं की 10 to 7 जे काय तुमचं वेळ असेल. सो तुम्हाला जर फिक्स टाईम हवा असेल आणि तुम्हाला काही तुमची हॉबी परस्यू करायची आहे की तुम्हाला अजून काही दुसरं काही काम करायचं आहे त्याच्याबरोबर, काही तुमचा अजून एक पार्ट टाईम बिझनेस आहे त्याला पण वेळ द्यायचा आहे, मग जॉब करणं कधी बेटर आहे. हे झाली फ्लेक्झिबिलिटी. पण कंपनीमध्ये तुम्हाला एक रुटीन टाईपचं काम मिळतं. कारण कंपनीमध्ये लेट्स से यू आर वर्किंग इन अ टेक्स्टाईल कंपनी किंवा टाटा मोटर्समध्ये तुम्ही जॉब मिळाला आहे तर त्याच पद्धतीचं तुम्हाला काम असणार आहे. नवीन काही नसणार आहे. एक टाईपचं काम विदिन डिपार्टमेंट तुमचं ट्रान्सफर होतं, पण मोरलेस नेचर ऑफ बिझनेस सेम आहे, तो ट्रान्झॅक्शन सेमच असतात. आणि लिमिटेड एक्सपोजर. तुम्ही ऑडिटमध्ये गेला तर ऑडिट, अकाउंट्स द अकाउंट्स, इन्कम टॅक्स, GST, फायनान्स. सो तुम्हाला ज्या डिपार्टमेंटमध्ये फायनान्समध्ये टाकलं जाईल त्यात तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं बिकॉज यू बिकम एक्सपिरियन्स इन दॅट. सो स्कोप लिमिटेड असतो. तर ह्याचे प्लस पॉईंट काय आहेत. मी जर जॉब केला CAमध्ये कंपनीमध्ये टाईम फिक्स राहील, हा सगळ्यात प्लस पॉईंट आहे. सॅटर्डे संडे सुट्टी मिळेल. येस, पब्लिक हॉलिडे, दसरा, दिवाळी, ईद, भरपूर सुट्ट्या मिळतील. आणि एक पर्टिक्युलर काम करायचं आहे, डोक्याला त्रास नाही, घरी आले की विषय संपला. लेकिन जर मी CFMमध्ये जॉब केलं तर तुम्हाला मल्टिपल क्लायंट हँडल करायला मिळतील. सो यू विल गेट एक्सपोजर इन मल्टिपल एरियाज. सो इफ यू आर वर्किंग इन टाटा मोटर्स यू आर अवेअर अबाउट द ॲटोमोबाईल इंडस्ट्री ओनली. पण विचार करा तुम्ही प्रॅक्टिस स्टार्ट केली तर तुम्ही टेक्स्टाईल, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मास्युटिकल, ॲटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन, मेडिकल, एज्युकेशन आहे ना, रिसर्च, अशा प्रत्येक वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे क्लायंट तुमच्याकडे येतात. तुमचं नॉलेज खूप बिल्ड होतं कारण तुम्हाला प्रत्येक इंडस्ट्रीचे कंप्लायन्स पण समजतात. इन्कमच्या GST तर असतंच, प्लस इंडस्ट्री स्पेसिफिक पण कंप्लायन्स असतात, तेही तुम्हाला कसे करायचे कळतात. तर तुम्हाला मल्टिपल क्लायंट्स हँडल करण्यात तुमची थिंकिंग ॲबिलिटी खूप बेटर होती. करेक्ट. हां, दुसरं प्लस पॉईंट, दुसरं निगेटिव्ह पॉईंट म्हटलं तर तुम्ही जेव्हा रिटर्न फाईल करण्याचा सीझन येतो त्याला शेड्यूल खूप टाईट होतं. कारण का तुम्हाला एवढ्या साऱ्या क्लायंटचे रिटर्न्स फाईल करायचे आहेत. कंपनीमध्ये फक्त कंपनीचं काम करायचं आहे. पण CFMमध्ये समजा तुम्हाला 20 क्लायंट्स अलॉट केले असतील, त्यांचं पूर्ण कंप्लायन्स काम करावं लागतं, तो तिथं प्रेशर थोडं जास्ती असतं. आणि एक्सपोजर मल्टिपल ठिकाणी असतं कारण का कंपनी फार मोठी असते, त्यांच्याकडे खूप स्टाफ असतो. फायनान्समध्ये CFMमध्ये 10, 20, 30 स्टाफ्स असतो. सो तुम्हाला मल्टिपल एरियामध्ये काम करायला मिळतं. GST पहिलं अकाउंटिंगने सुरुवात होते आणि पहिलं अकाउंटिंग येणं गरजेचं आहे, मग TDS, मग GST, मग इन्कम टॅक्स, मग फायनलायझेशन. सो अशा त्याच्या डिफरंट स्टेप्स असतात. प्रत्येक CFMची स्टाईल वेगळी असते. काय की मोठ्या CFMमध्ये जसं मी बिग 4मध्ये गेलात तर माईट बी तुम्हाला फक्त ऑडिटमध्ये एक्सपोजर दिलं जातं जास्ती करून. सो CFMचं कसं एक्सपोजर त्याच्यावर डिपेंड आहे. पण दीज आर द इन जनरल पॉईंट्स
ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. ठीक आहे. सो आता प्रॅक्टिकली जर तुम्ही विचार केला की कंपनीमध्ये तुम्हाला फक्त एकच क्लायंट हँडल करायचा आहे आणि CFOमध्ये तुम्हाला मल्टिपल क्लायंट हँडल करायचे, हे जे तुम्हाला मी प्लस मायनस पॉईंट सांगितले. आता पर्सनल लाईफ पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर जर तुम्ही स्वतःच्या फर्ममध्ये काम केलं तर तुम्हाला इवन आफ्टर 7 तुम्हाला क्लायंटचे कॉल येतील, बॉसचे कॉल येतील आणि ते तुम्हाला हँडल करावं लागतात. मी पण स्वतः काम केले, कारण का बघा तुम्ही क्लायंटचं काम घेतलं ते वेळेत करणं गरजेचं आहे. सो तिथं टाईम लिमिट नसतो. यू हॅव टू वर्क बियॉन्ड ऑफिस टाईम. सो 20 to 7 असेल तर लवकर यावं लागेल, घरी उशिरा जावं लागेल. सुट्टी असेल तरी जावं लागेल. सुट्ट्या घेणं अवघड जाईल, कारण का तुमच्या जॉबला तेवढी सहज रिप्लेसमेंट नाही आहे जेवढी कंपनीमध्ये आहे. आणि कंपनीमध्ये सिस्टीम्स असतात, तो सिस्टीममधनं ते बरोबर काम होत राहतं. ऑफिसमध्ये प्रत्येक लाईन वेगळा असतो, त्याची काम करायची पद्धत वेगळी असते. सो इफ यू वॉन्ट मोर फ्लेक्झिबिलिटी, टाईम फ्लेक्झिबिलिटी, जॉब इज द बेस्ट. कुठे कंपनीमध्ये. CFOमध्ये तुम्हाला तेवढी फ्लेक्झिबिलिटी नाही मिळणार, पण शिकायला भरपूर मिळेल. सो इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ओन प्रॅक्टिस, माझं पर्सनल ओपिनियन, तुम्ही CFOमध्ये काम केलं पाहिजे. कारण का क्लायंटला हँडल कसं करायचं, वेगवेगळ्या लॉचे कंप्लायन्सेस कसे करायचे, स्टाफला कसं ट्रेन करायचं, गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस कसे करायचे, सिस्टीम कशा पाहिजेत, रिपोर्टिंग कसं पाहिजे, अकाउंटिंग कसं केलं पाहिजे, एवढ्या लोकांना डील कसं करायचं, तुमचे मॅनेजमेंट स्किल्स फार बेटर होतात. प्लस तुम्हाला स्वतः डिसिजन घ्यावं लागतात. बिईंग अ बॉस या बिईंग अ एम्प्लॉई, यू हॅव टू टेक डिसिजन मोर रिस्पॉन्सिबली. कंपनीमध्ये समवन इज देअर, पण इथे एक क्लायंट तुम्हाला जर असाइन केला तर पूर्ण काम एंडपर्यंत तुम्हाला करायचं आहे. सो तुम्हाला जर आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे लर्निंग ग्रोथ. तुम्हाला जर शिकायचं असेल, स्वतःची प्रॅक्टिस करायची, तर तुम्ही नक्कीच CFOमध्ये काम करा. बट कंपनीमध्ये तुम्हाला स्टेबल एन्व्हायरमेंट मिळेल. आता जर मेन पॉईंट आला सर फायनान्शियली विचारलं, तर ऑब्वियसली स्वतःच्या फर्ममध्ये तुम्ही जास्ती पैसे कमवता, आणि तिथं यू कॅन हॅव एन नंबर ऑफ क्लायंट्स. ऑडिटवर रिस्ट्रिक्शन आहे, पण क्लायंट तुम्ही भरपूर घेऊ शकता. कंपनीमध्ये लिमिटेड ग्रोथ आहे. सो प्रत्येकाचे प्लस मायनस पॉईंट आहेच आहे. तुम्हाला जर फॅमिली लाईफ एन्जॉय करायचं आहे, सॅटर्डे संडे सुट्टी पाहिजे, 7ला घरानंतर चिल करायचं आहे, तर जॉब इज द बेस्ट थिंग. पण तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची आहे तर मग तुम्हाला थोडी शिकायला लागेल, काम करावं लागेल. मग तुम्ही CFOमध्ये काम करणं गरजेचं आहे. सो ॲज अ स्टुडंट यू नीड टू आयडेंटिफाय युअर सेल्फ, है ना, की मला काय हवं आहे. पण माझं सजेशन मी लिहिलं आहे, मी स्वतः काय केलं सांगतो, की पहिलं तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आधी CFOमध्ये काम केलं पाहिजे 1-2 वर्ष आर्टिकलशिप, सो दॅट तुम्हाला सगळ्या प्रकारचं नॉलेज येतं. कारण आणि मग तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जाता इंटरव्ह्यूला, तेव्हा कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्ही रेडी असाल. तुम्ही डायरेक्ट जायला कंपनीमध्ये तर इट्स बिकम डिफिकल्ट. सो 2-3 वर्ष तुम्ही CFOमध्ये काम केलं आणि मग कंपनीमध्ये स्विच केलं तर तुम्हाला थोडं बेटर राहील. म्हणजे ज्यांना जॉब करायचा त्यांच्यासाठी सांगतो मी, की तुम्ही ॲटलिस्ट 2-3 वर्ष काम करा, आणि तुम्हाला सगळं एक्सपोजर मिळेल जे कंपनीमध्ये नाही मिळणार. आणि प्लस तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन राहतील, तुम्ही जॉब पण करू शकाल आणि प्रॅक्टिसही करू शकाल, कारण का तुमचं नेटवर्क बनलेलं आहे. पण तुम्ही पहिल्या जॉबला गेला नंतर प्रॅक्टिस स्टार्ट करायची म्हटलं तर थोडं अवघड होतं, कारण का आपण एम्प्लॉयचा रोल केलेला आहे. मग एवढं सगळं मॅनेज करायची मानसिकता नाही राहत, की एवढी एवढी टीम जमवा, इन्फ्रास्ट्रक्चर, कम्प्युटर, ऑफिसचं रेंट, इंटरनेट, चहा पाणी, खूप सारे खर्च असतात. मग सगळं मॅनेज करायची मानसिकता नाही राहत, कारण का आपल्याला सिंगल काम करायची सवय लागलेली आहे. प्लस तुमचं नेचरही इम्पॉर्टंट आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं की तुम्ही जर इंट्रोवर्ट असाल, तुम्हाला आवडत नाही जास्त कम्युनिकेशन करायला, यू लाईक टू सिट अलोन अँड वर्क, देन जॉबच करा. पण तुम्हाला आवडतं लोकांशी बोलायला, जसं मी आता तुमच्याशी इंटरॅक्ट करतो आहे तुम्हाला, कारण का तुम्ही प्रॅक्टिस केली, तुम्हाला खूप लोकांना हँडल करावं लागेल अँड कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या केसमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा. सो यू नीड टू आयडेंटिफाय युअर सेल्फ. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करा, दोन्ही गोष्टी करून बघा, आणि त्यातनं डिसाईड करा की माझ्यासाठी काय बेस्ट आहे. 2-3 वर्ष काम करा, मग तुम्हाला एक आयडिया येईल. पण माझं सजेशन की पहिलं CFOमध्ये काम केलं तर तुम्हाला एक्सपोजर चांगलं मिळेल. ओके. आता यामध्ये ITAP तुमची कशी हेल्प करू शकतो. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही CFOमध्ये जावा किंवा कंपनीत जावा, अल्टिमेटली यू नीड टू हॅव प्रॅक्टिकल स्किल. ओनली ऑन पेपर डिग्री ऑफ नो यूज. ओनली ऑन पेपर डिग्री इज ऑफ नो यूज. तर तुम्हाला जर दोन्हीकडे चांगलं काम करायचं आहे, स्वतःला एक्सप्लोर करायचं आहे, ग्रोथ हवी आहे, पैसे हवेत, सेल्फ रिस्पेक्ट हवा आहे, तर प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. अँड दॅट इज द वर्क ऑफ ITAP. ITAP गिव्ह यू प्रॅक्टिकल ट्रेनिंग इन द एरिया ऑफ अकाउंट्स, इन्कम टॅक्स, GST, ऑडिट, टॅक्सेशन, फायनलायझेशन, करेक्ट ना, बँकिंग, लॉ, हे सगळ्याचं मी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देतो. जे शिकवतो ते इम्प्लिमेंट करायला तुम्हाला मी स्कोप पण प्रोव्हाइड करतो.
सो दॅट इज द यूज ऑफ आय टॅप. मग तुम्ही कुठे जाणार असेल तर बेसिक गोष्ट काय आहे, तुमच्याकडं थेरॉटिकल नॉलेज तर आहेच आहे, प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. विदाउट प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही कुठेच सर्वाईव्ह होऊ शकणार नाही, कारण का तुम्हाला जाऊन डायरेक्ट कम्प्युटर बसायचं आहे. सो बिफोर गोईंग टू एनी सी ए फर्म या एनी कंपनी, तुमच्याकडे जर आमची डिग्री असेल तर तुम्हाला नक्की एक्स्ट्रा सॅलरी मिळेल आणि तुमचा पगार नक्की वाढेल. सो तुम्हाला जर तो स्पीड घ्यायचा असेल तुमच्या करिअरला, की माझं अर्निंगचं फास्ट वाढलं पाहिजे, तर आपला कोर्स करणं अत्यंत गरजेचं आहे. सो काय करायचं, तुम्ही एकदा आपल्या इन्स्टिट्यूटला भेट द्या पुण्यात, कोर्सची सगळी माहिती घ्या आणि जर तुम्हाला सगळं ओके वाटलं तर तुम्ही तो कोर्स करू शकता. हा महाराष्ट्रात तुम्ही ऑनलाईनही करू शकता. ह्याचे रेकॉर्डेड बॅकअप पण अवेलेबल आहेत आणि 100% प्लेसमेंट गॅरंटी आहे. इवन जर फिनान्शियल प्रॉब्लेम असेल तरी टेन्शन नाही, कारण का तुम्ही स्वतः पैसे कमवून आमची फी भरू शकता. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ झिरो कॉस्ट करिअर. आणि 1 वर्षामध्ये करिअर सेट, 12th नंतर एनी स्ट्रीम करिअर सेट. तुम्ही लाईफच्या कुठल्याही पॉईंटला असाल, तुम्ही हाऊसवाईफ आहात का तुम्ही बिझनेसमन आहात, तुम्हाला एकदा रिस्टार्ट करायचं आहे, कुठलाही स्टेज ऑफ लाईफ, एनी फील्ड, एनी स्ट्रीम, वी हॅव ऑल द कोर्सेस फॉर यू. तर मित्रांनो, करायचं काय, एकदा आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला तर अशा मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जे कन्फ्यूज आहेत की मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. आणि आमच्या चॅनलला फॉलो करा आणि असे मी खूप सारे व्हिडिओज रेकॉर्ड केले, ते जरूर बघा. थँक्यू सो मच. सी यू सून. बाय बाय.